नमस्कार सगळ्यांना, माझं नाव वंदना बागोळे. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्या घरी येत आहेत प्रतिभाताई परब आणि मनोजदादा परब. हे मनोजदादा परब हे वर्ली विधानसभेमध्ये ब्लडमॅन म्हणून ओळखले जातात. तुम्हाला सामाजिक आवड कशी निर्माण झाली? मला वर्ली विधानसभेमध्ये ब्लडमॅन म्हणून ह्या कारणाचं ओळखलं जातं की 1992 सालापासून मी रक्तदानाच्या विषयावरती काम करतो. रक्तदान माझी सुरुवात एक तांबे करून रुग्ण होते, त्या रुग्णाला रक्ताची गरज होती. त्यावेळी आम्ही 3 मित्र रक्तदान करायला गेलो आणि त्या दिवशी रक्तदान केल्यानंतर त्या कुटुंबाकडनं जे भेटलेलं आम्हाला मान सन्मान किंवा तुम्ही माझ्या वाईट प्रसंगात उभे राहिलात, माझ्या घरातल्या व्यक्तीचा जीव वाचवलात, त्या क्षणाला आम्ही ठरवलं की यापुढे आपण असंच सामाजिक बांधिलकी ठेवायचं आणि जिकडे रक्ताची गरज लागेल तिकडे जाऊन रक्तदान करायचं. त्या 1992 साली जे काम चालू केलं ते आज 33 वर्षापर्यंत ते काम आम्ही सातत्याने टिकून ठेवलं आहे. आतापर्यंत आम्ही 50,000पेक्षा अधिक रक्तदान शिबिरांच्या मार्फत रक्तदान करून रुग्णांना देण्यात आलं आहे आमच्याकडनं. आणि 65 लाखाची आर्थिक मदत रुग्ण, विद्यार्थी व इतर काही कुटुंबांना, गरजू कुटुंबांना देण्यात आमच्या संस्थेच्या मार्फत आलेले आहे. यापुढे तुमचं उद्दिष्ट काय आहे? यापुढे उद्दिष्ट मी ह्या गोष्टीचा बारकाईने विचार करतो की वर्ली विधानसभेमध्ये ज्या सामान्य जनतेला मेडिकलचे प्रश्न आहेत, मेडिकलचे प्रश्न म्हणजे एक डायलिसिस सेंटर, एखादे किडनी फेल झाला की डायलिसिस करण्यासाठी जो सेंटर लागतो तो सेंटर मला त्या तिकडे उभारून द्यायचा आहे. आणि ते देखील मोफत, लोकांना डायलिसिस मोफत करून, MRI सिटी स्कॅन, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, अन्य मेडिकल इश्यू जे काही सामान्य माणसाला आहे ते सामान्य माणसाला मोफत करून द्यायचं मला वारंवार वाटत असते की ईश्वराने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही ह्या गोष्टी पुढे करून दाखवू. त्यानंतर बऱ्यापैकी कुटुंब असे आहेत ज्या कुटुंबांचे 15 आणि 25,000 पगाराची बऱ्यापैकी संख्या जास्ती आहे. पण त्या आईवडिलांना, बऱ्यापैकी लोकांना वाटतं की प्रत्येकाला आईवडिलांना वाटतं की आपला मूल शिकला पाहिजे, म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. हे शिक्षण घेण्यासाठी जे आर्थिक प्रश्न असतात त्या आर्थिक प्रश्नामुळे खूप कठीण जातं आईवडिलांना शिक्षण देण्यासाठी मुलांना. मग आम्ही असं ठरवलं की जर का आम्हाला यापुढे जर सत्तेत आम्ही आलो किंवा आम्ही निवडून आलो तर आम्हाला काय बळ भेटलं तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना क्लासेस वगैरे जे काय असतील ते मोफत 100% देऊ. अशा प्रकारे आम्ही विचार करतो. आणि हे आम्ही बोलत नाही तर आम्ही 33 वर्षे सगळ्या गोष्टी मोफतच केलेल्या आहेत आणि यापुढेही आम्ही मोफतही करू. येणाऱ्या काळामध्ये 196 वॉर्डला नगरसेवकच्या ह्याच्यासाठी मी उभा राहणार होतो, परंतु महिला वॉर्ड झाला. महिला वॉर्ड झाल्यामुळे मी माझ्या पत्नी प्रतिभा मनोज परब यांना उभा करतो आहे. या निवडणुकीमध्ये मला माझे मित्रमंडळी बऱ्यापैकी सगळे सहकार्य करतात. त्यातील तिकडचे बऱ्यापैकी रहिवासी मंडळं आणि आपले सहकार्य देतच आहेत आणि वारंवार मला प्रत्येक गोष्टीची मदत करत आहेत. जर का ही जर सीट आली तर आम्हाला मोठ्या प्रमाणात समाजासाठी काहीतरी करता येईल. कारण शेवटला पॉवर खूप गरजेची आहे. माझ्याकडनं जेवढं होतं ते मी 33 वर्ष प्रामाणिक काम केलं आहे, सगळं मोफत केलेलं आहे. आणि अजून संधी ईश्वराने दिली, लोकांनी मला जर मतदान केलं तर मला अजून मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा करता येईल आणि मोफत करता येईल. ज्यासाठी आता महिला वाढ झाल्यामुळे माझी पत्नी प्रतिभा मनोज परब ही उभी राहते. नमस्कार, मी प्रतिभा मनोज परब. मी 1996 साली लग्न करून या घरामध्ये आले आणि तेव्हापासून मी यांचे सर्व कार्यक्रम वगैरे बघितले आणि यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून थोडं मला पण आवड निर्माण झाली या कामांची. आणि हे नसत्या वेळी घरामध्ये कोणाला लिहून वगैरे देण्याचे कार्यक्रम म्हणजे मी हातभार थोडाफार लावलेला आहे. त्यामध्ये मी नगरसेविका म्हणून उभी राहिली आहे. तर तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून मतदान करावे. तुमच्या विश्वासाला आम्ही कधीच चढत जाऊ देणार नाही.